तर पहा या ठिकाणी 982 भागिले 8 हा भागाकार या ठिकाणी करायचा आहे. तर कसा करायचा भागाकार पहा. तर अगोदर आपल्याला या पहिल्या अंकाला भाग द्यायचा आहे 8ने, म्हणजे 8चा पाडा म्हणायचा आहे. आता 8च्या पाड्यामध्ये 9 आहेत का बघायचे. तर 8च्या पाड्यामध्ये 9 नाहीत. मग काय करायचं. तर 9 पेक्षा जो लहान अंक आहे किंवा जी लहान संख्या आहे ती या पाड्यातली, परंतु ती 9च्या जवळची पाहिजे. आता बघा, मग ती आहे 8 या पाड्यात असणारी. मग 8 1 8 या ठिकाणी या दोन्ही संख्येची करायची वजाबाकी. 9 मधून 8 गेले, खाली राहिला 1. आता काय करायचं. तर या 9च्या पुढचा एक अंक खाली घ्यायचा, 8 खाली घ्यायचा. आता इथे तयार झालेले आहेत 18. व्यवस्थित समजून घ्या बघा. इथे तयार झालेले आहेत 18. मग काय करायचं आहे. परत आपल्याला 8चा पाडा म्हणायचा आहे 18 येईपर्यंत. पण बघा 18 हे 8च्या पाड्यात नाहीत. मग काय करायचं. तर 18 पेक्षा लहान संख्या बघायची या पाड्यातली, परंतु 18च्या जवळची पाहिजे. आता मी दरवेळेस 18च्या जवळची पाहिजे असं का म्हणतो, इथे पण 9च्या जवळची पाहिजे असं म्हणालो. त्याचं एक कारण आहे बघा. काय कारण आहे बघा. आता समजा उदाहरणार्थ इथे बघा 8 1 8, 8 2 16, 8 3 24. मी जर फक्त असं म्हणालो की 18 पेक्षा लहान संख्या बघायची या पाड्यातली. बघा परत एकदा ऐका. मी जर असं म्हणालो की 18 पेक्षा लहान पाहिजे, मग लहान पाहिजे म्हटले की मुले काय करतात, 8 बघतात लहान पाहिजे म्हटल्यावर. परंतु मग सगळ्यात परफेक्ट काय म्हणावं लागतं की 18 पेक्षा लहान पाहिजे, पण 18च्या जवळची म्हणजे ही 16. आलं लक्षात. चला मग बघा 18च्या जवळची लहान संख्या आहे 16. मग 8 1 8, 8 2 16, 8 2 2 म्हणजे 2 16. या ठिकाणी यांची करायची वजाबाकी. 8 मधून 6 गेले, खाली राहिले 2. 1 मधून 1 गेला 0. आता बघा वरून घ्यायचे हे 2. इथे तयार झाले 22. आता बघा परत 22 ही संख्या 8च्या पाड्यात आहे का बघायची. तर ती नाही. कारण काय बघा 8 3 24 होतं आणि 8 2 16 होते, म्हणून 22 ही संख्या पाड्यात नाही. मग काय करायचं. तर 22 पेक्षा लहान संख्या परंतु 22च्या जवळची 8च्या पाड्यातली बघायची. मग ती आहे 16. बघा परत 8 2 16 याची करायची वजाबाकी. आता बघा इथे या 2 मधून काही 6 जात नाहीत, मग ही झाली हातच्याची वजाबाकी. मग कशी करायची. तर या 2ला कट करून 2 इथं लिहायचे. या 2 मधला 1 इथं घ्यायचा. तर 2 मधला 1 इथं दिल्यामुळे मुळे इथे राहील 1. 12 मधून 6 कमी करायचे, ते राहतील 6. 1 मधून 1 कमी करायचं, ते राहील 0. आता इथे बघा. आता इथून पुढे जर भागाकार करायचा म्हटलं, तर बघा वरून घेण्यासाठी काही राहिलेलं नाही. इथे भागाकार संपला. परंतु आपण याला पॉईंटचा भागाकार सुद्धा करू शकतो. ते कसं. तर आपण इथे 0 घेऊन इथे पॉईंट देऊ शकतो, परंतु आपल्याला ते पुढच्या व्हिडिओमध्ये